बारामती में विधायक रोहित पवार ने पिंपड़ी मतदान केंद्र पर अपने परिवार के साथ मतदान किया। इस दौरान मीडिया से बातचीत करते हुए रोहित पवार ने अजय दादा को याद किया और उनके विकास कार्यों को याद रखते हुए कार्यकर्ताओं और मतदाताओं से भारी मात्रा में वोट करने की अपील की। रोहित पवार ने कार्यकर्ताओं से अपील की है कि मतदाताओं से मिलकर उनके नाम और मतदान केंद्र की जानकारी लें। साथ ही रोहित पवार ने सुनेत्रा पवार को भारी मतों से विजय बनाने की बात कही और कहा कि बारामती में लोकतंत्र को मजबूत करने के लिए जनता का उत्साह महत्वपूर्ण है। साथ ही पवार ने 2 दिनों के चलते राष्ट्रवादी के एकजुट होने की स्थिति पर भी अपनी प्रतिक्रिया साफ की। आइए एक नजर डालते हैं विधायक रोहित पवार के विस्तृत बयान पर। आंदोलन हा विषय नाही बघा, याच्यात महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या मनामध्ये शंका आहे आणि ही जी शंका आहे मी फक्त बोलून दाखवतो। 10 महिन्यानंतर काय होईल हे मला आज सांगता येणार नाही, पण काही पुरावे आम्ही दिलेत, पण काही पुरावे आम्ही आमच्याकडे ठेवलेले आहेत। फक्त आम्ही पुरावे पुढे आणत नाही, नाहीतर आम्ही प्रेझेंटेशन याच्यासाठी घेत नाही। रोज रोज जर आपण या विषयाला घेऊन बोलत राहिलो तर याला कुठेतरी राजकीय भूमिका आहे असं काही लोकांना वाटेल आणि त्यामुळे मी टप्प्याटप्प्यात करतो आणि पुढे सरकारला सुद्धा तिथे संधी दिली गेली पाहिजे। काकी बोलत असताना काल भावनिक दृष्टिकोनातून त्या बोलल्या आणि नक्कीच त्यासुद्धा दादांच्या ॲक्सिडेंटबद्दल जी काही शंका आहे त्याच्यात जे काही इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे चांगल्या पद्धतीने, त्यासाठी त्यासुद्धा प्रयत्न करत असावे। विषय एवढाच आहे की त्या प्रयत्न करत असले, आम्ही प्रयत्न करत असलो, पण ज्याच्या हातामध्ये खरीच निर्णायक काही गोष्टी आहेत, ज्या पक्षाच्या हातामध्ये निर्णायक गोष्टी आहेत, ते मात्र त्या बाबतीत थोडंसं संत गतीने जात असतील तर मग कुठंतरी आम्ही तर विरोधात आहोत, मग सत्तेतले काही लोक आणि विरोधक म्हणून अजून जर दबाव टाकला तर मग इन्व्हेस्टिगेशन हे पारदर्शक आणि चांगल्या गतीने होईल असं मला तरी वाटतं। दादा, खरं तर ही इलेक्शन पूर्ण भावनिक पातळीवर होतं। हा जो अहवाल आहे अपघाताच्या संदर्भात तो पुढच्या 3-4 आठवड्यामध्ये येईल, मात्र मी आता असं म्हणू शकत नाही की हा अपघात आहे की घातपात आहे, कारण कुणाचं मी दिशाभूल करू शकणार नाही। जय पवारांना मला सांगायचंय, तुम्ही किती आत्मविश्वासाने सांगितलं की पुढच्या 2 आठवड्यामध्ये AIBचा फायनल रिपोर्ट येईल, तर तो अजिबात येणार नाही। गेल्या 9 ॲक्सिडेंट जे काही या देशामध्ये झाले होते, 3-3 वर्ष झाले तरी त्यांचा अजूनपर्यंत फायनल रिपोर्ट आलेला नाही। एक आहे भावनिक दृष्टिकोनातून लढणं, पण राजकारण समजून घेणं पण तितकंच महत्त्वाचं आहे। काही राजकीय लोक आपल्याला काही सांगू शकतात, पण वस्तुस्थिती काय हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे। त्यामुळे पुढच्या 2 आठवड्यामध्ये जर AIBने रिपोर्ट दिला, फायनल रिपोर्ट जर दिला, तो जो काय ब्लॅक बॉक्स आहे त्याच्याबद्दलचा रिपोर्ट दिला आणि आम्ही जे विचारलेले प्रश्न आहेत त्याचा जर रिपोर्ट दिला, तर मी स्वतः केंद्रीय एव्हिएशन मंत्र्यांना जाईल आणि त्यांचा सत्कार त्या ठिकाणी करेल। हे होत नसतं, असं होणार नाही। CID आता या बाबतीत काय बोलतं हे सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल, पण द्यायचा म्हणजे पहिला प्रायमरी रिपोर्ट द्यायचा म्हणून त्यांनी इतका फालतू रिपोर्ट दिलेला आहे, त्याच्यात बेसिकच गोष्टी चुकलेल्या आहेत। आता फायनल रिपोर्ट आल्यानंतर आपण बघू, पण पुढच्या 2 आठवड्यामध्ये फायनल रिपोर्ट येणार नाही हे मला माहिती आहे, कारण का VK सिंगला पूर्णपणे वाचवण्याचा प्रयत्न हा सत्ताधाऱ्यांकडून केला जातो। खरं तर हे इलेक्शन थोडं भावनिक होतं, त्यामुळे तुम्ही सगळं पवार कुटुंब एकत्र प्रचारात उतरले सगळे। आता आज मतदान होते, विषय संपला, कारण तुम्ही विरोधात आहात, ते सत्तेत आहेत। हे राजकीय तुमची नसेल, दोघांचे वेगवेगळे भूमिका आहेत। मग आता इथून पुढे तरी तुम्ही पूर्ण ताकदीने विरोधक म्हणून समोर येणार की नाही? तुम्ही बघा, काल परवा पार्लमेंटमध्ये जो काही तमाशा भाजपकडनं आणि सत्ताधाऱ्यांकडनं केला गेला, डिलिमिटेशन बिल हे आणण्याचा लपून छपून प्रयत्न केला गेला, खासदार वाढवण्याचा लपून छपून प्रयत्न करून अशाच राज्यांमध्ये खासदार वाढवायचे की ज्याच्यामध्ये उद्या जाऊन खासदार हे निवडून येतील त्यांच्या विचाराचे आणि संविधान उद्या जाऊन आपल्याला बदलता येईल। हा जो प्रयत्न हाणून पाडल्यानंतर महाराष्ट्रामधून अनेक विरोधातले नेते बोलले, पण सगळ्यात जास्त आक्रमण मी बोललेलो आहे। आणि आज हा पक्ष म्हणजे अजितदादांचा पक्ष, भाजप, एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष यांनी त्या बाजूनी मतदान केलेलं आहे। आम्ही जेव्हा आज बोलत आहोत तर भाजपच्याच आणि भाजपच्या विचाराच्या विरोधात बोलत आहोत। संध्याकाळी 5 नंतर म्हणजे एक तर इथं विरोधात कुणी तिथं नाही आहे। बारामतीकरांची जी भावना होती की या इलेक्शनमध्ये शांततेत आणि सुनेत्रा काकींना अजितदादांच्या कार्याकडे बघून चांगलं मतदान व्हावं, बारामतीकरांची इच्छा ही आमची सुद्धा, कारण आम्ही सुद्धा बारामतीकर। पण संध्याकाळी 5 नंतर उद्यापासून तुम्ही बघाल जी कुणी व्यक्ती चुकेल, महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेणार नाही,
महाराष्ट्राचं नुकसान जर काही लोकांकडनं झालं या पक्षातून तर त्या पक्षातून, त्याचा जर विरोध कोणी पहिला करेल तर तो मी असेल. अगदी सुनेत्रा काकी असेल तरी, कारण ते सत्तेत हे आहे. बघा, सुनेत्रा काकींचा विरोध व्यक्तिशः नाही, पण त्या मंत्री आहेत, त्या या सत्तेत आहेत आणि सत्तेत असताना त्यांच्या पक्षाकडनं त्यांच्या जे काही कॅबिनेट त्यांच्याकडे मंत्रिपद आहे त्या डिपार्टमेंटकडनं चुकीचा निर्णय घेतला तर त्या डिपार्टमेंटला मात्र आणि तिथे असणारे जो कोणी जबाबदार असेल त्या व्यक्तीला आम्ही लोकांच्या हितासाठी राजकीय दृष्टिकोनातून नाही सोडणार.